डिपार्टमेंटमध्ये नागतला आलेलो आहे. आम्ही सकाळपासून पांगरा तांडा पांगरागाव इथे लाईन बंद आहे. लाईनमॅन साहेबांना विचारला तर आमच्याकडे माणसं नाही असे प्रतिउत्तर आम्हाला मिळत आहे. जसं सबस्टेशनवर आम्ही आलेलो आहे तर त्यांना ही विनंती करतोय जर आम्हाला लाईन नाही तर बाकीच्या सगळ्यांना कशी तर एक्झिक्युटिव्ह इंजिनियरना इंजिनियरांना जॉईंट MD यांना आमदार साहेबांना विनंती आहे या MSCBच्या या सबस्टेशन नागतकडे हा भोंगळा कारभार त्यांच्याकडे बघावं. पहिलेच आमच्या पाण्याविना झाला. त्यांनी ज्या सुरडकर नावाचं GE आहे त्यांनी 7 दिवस तर रिपोर्टिंगच नाही केली. GDP जळालेली होती आपली वॉटर सप्लायच्या वरती. त्यानंतर मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेबांकडे गेलो. त्यांना फोननीजवाले बोललं तेव्हा त्यांनी त्याची रिपोर्टिंग केली. आज सकाळपासून लाईन ग्रामस्थ बघा आपण बघू शकता ग्रामस्थ जमले हे लाईनमॅन साहेब हे ऑपरेटर आहे. हे बघा आम्ही त्याच्यात किती बिलं भरलेली किती सगळे बिल आले. याच्यामध्ये मी करदाता आहे रेग्युलर करदाता आहे. आपल्याकडे कमर्शियल मीटर आहे आणि एक घरेलू आहे. त्यापैकी कमर्शियल रेग्युलर आहे. घरेलूमध्ये डिफॉल्टी असल्याच्या 11 वेळेस वाघ साहेबांना पत्रव्यवहार केलेला आहे मी. तरी सुद्धा त्याच्यात बदलाव आलेला नाही. जे जास्तीचं आहे ते त्यांचे एक जे वायरमन असते आपल्याकडे त्यांना 6,000 रुपये आता मार्च एंडिंगला भरायला दिले. दारू पिऊन माझा बिल काही भरले नाही. हा पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. त्यांनी त्या 6,000 रुपयाची दारू पिऊन घेतली. त्यानंतर पिशोरवरनं काही पथक आले होते. त्यांचं म्हणणं आहे आपला सुरळीत कार्यक्रम मी करू. आता समस्त ग्रामस्थ जमले आहे विनवण्या यांना करता आहे तरी सुद्धा यांचं काही म्हणणं नाही. नागतमध्ये लाईन सुरळीत चालू आहे. सायगावमध्ये चालू आहे. बेलखड्याला चालू आहे. फक्त अंधारात आहे तर पांगरा तांडा रामपुरा तांडा पांगरागाव असं आहे. आणि MSCB डिपार्टमेंटला आमची इतकीच विनंती आहे आमची लाईन जर आता चालू नाही केली आहे तर आम्ही धरणा आंदोलनासाठी मोर्चा काढू इथे उद्या सकाळी 11 वाजता. आणि त्यानंतर इथले जी GE इंजिनियर सुरडकर नावाचे आहेत त्यांना कॉलद्वारे बोलणं केलं. ऑपरेटरांनी फोन केला तर उडवा उडूचे उत्तर आरेतुरी भाषेमध्ये बोलतात. त्याच्यानंतर 2-3 बेवडे वायरमन तिथे झोपलेले आहे. कोणी म्हणतं मी पुण्याला गेलेलो आहे सकाळी येतो. त्यांच्या मिसेसच्या हातात फोन देऊन देतात ते पण. आणि त्यानंतर आपले जे मेन लाईनमॅन आहे वाघ साहेब त्यांची पण आउट ऑफ स्टँडर्ड लँग्वेज म्हणजे सकोरी सोडून बोलले. आम्हाला हार्डली लँग्वेजमध्ये आता बोलत होते धमकी या प्रवृत्तीमध्ये. आता काय करतात ते बघूया. त्यांचं प्रशासनाला एक्झिक्युटिव्ह इंजिनियरना हीच विनंती आहे की आमची लाईन ही सुरळीत करून द्यावी. अंधारात नाही ठेवा. आमचं खूप गरीब गाव आहे. त्याच्याकडे कोणी राजकीय शासकीय प्रशासकीय निमशासकीय कोणीही अधिकारी बघण्यास तयार नाही. एवढेच बोलतो आजसाठी.